गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 56व्या इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माते के वैकुंठ यांच्या सन्मानार्थ एक स्मृती टपाल तिकीट जारी केलं। या कार्यक्रमादरम्यान श्री वैकुंठ यांचा 1977चा माहितीपट गोवा मार्चेस ऑन देखील दाखवण्यात आला। जेम्मा ब्लांस्को दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट फ्युरी आज दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट या श्रेणीत प्रदर्शित झाला। या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यापूर्वीच अनेक पुरस्कार मिळाले आहेत। आज ईशान्य भारतातील सिनेमावर विशेष मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलं। देशाच्या चित्रपट इतिहासात अजरामर ठरलेल्या शोले या चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भात आज एका आगळ्यावेगळ्या सत्राचं आयोजन करण्यात आलं। या विशेष संवाद सत्रामध्ये चित्रपट अभिनेते आमिर खान नागार्जुन महोत्सवातल्या उपस्थितांसोबत संवाद साधणार आहेत। राकेश ओमप्रकाश मेहरा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर महोत्सवाच्या रेड कार्पेटवर एकापेक्षा एक आकर्षक सादरीकरणांचं आयोजन होणार आहे। इफीमध्ये आयोजित वेव्ज फिल्म बाजारमध्ये यंदा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा विक्रमी सहभाग होता। आज संपलेल्या फिल्म बाजारमध्ये अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले, ज्यात मनोरंजन क्षेत्रात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची उलाढाल अपेक्षित आहे। चित्रपट निर्मिती, समन्वय आणि चित्रपट व्यवसायाचा विस्तार करण्याविषयीच्या करारांवर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आलं।